बोल आणि तसंच पिसोडीचा पण त्रास होता मला. तर सर गणेश कोकणे सर हे आम्ही बरोबरच आहे. एकाच तालुक्या पंचायत समितीला आम्ही दोघे जण आहेत ग्रामसेवक म्हणून. तर त्यांचे स्टेटस वगैरे पाहिले सर मी पहिले. मग म्हटलं हे काय करता घामाची अंघोळ? मी त्यांना विचारलं. त्यांनी नंतर मला सांगितलं की तू जॉईन कर. मी 15-20 दिवस सर मी व्हिडिओ पण ऑन केला नाही आणि आहार पण घेतला नव्हता सुरुवातीला. नंतर मग मी आहार मागवला. नंतर व्हिडिओ हळू-हळू चालू केला. महेंद्र सरांचा पण कॉल यायचा. मी त्यांना सांगायचे की मी व्हिडिओ नाही ऑन करणार सर मला काही स्टेप येत नाही. कारण शेवटच्या जे आपल्या योगासनाच्या वेगळ्या स्टेप होत्या, त्या मला एक पण यायच्या नाही सर. नंतर मी 15 ते 1 महिनाभर म्हणजे केलं. नंतर मला सगळं हळू जमायला लागलं. तर माझ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये 7-8 किलोचा फरक झाला. त्याच्यानंतर माझ्यामध्ये 15 किलो फॅट लॉस झालं सर माझं. आता माझं 13 किलो फॅट लॉस आहे झालेलं. कारण माझं 50 ते 51 झालं होतं वजन, तर मी एकदमच हे दिसायला लागले. तर सगळे मला बोलायचे, "सर आजारी आहे का? तुझे गाल सगळे बसून गेले. पहिले छान होते." पण दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे सर. आता एज आमचं 39 to 40 माझं 14 चालू झालं सर. तर त्याच्यापेक्षा आपण हे वर्कआउट आणि आहार मार्गदर्शन योग्य मिळालं त्याच्यामुळे मी माझं वजन कमी करू शकले आणि आज मी जे आहे त्या स्टेबल त्याच वजनावर आहे. 53 ते 54 माझं एवढंच वजन येतं. त्याच्यापेक्षा वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही सर. येस. याचं कारण काय माहितीये? तुम्ही कॅलरी मॅनेजमेंट शिकलात खूप चांगल्या प्रकारे म्हणून ते हो वाढत. सर, हेच येस. बघू शकतो ताईंमध्ये आधी कशा दिसत आहेत ताई आणि आता म्हणजे असं वाटत नाही रे तुम्हीच आहात. एक जस्ट कॉलेज म्हणजे कॉलेज स्टुडंट वाटत आहात तुम्ही. तुम्हाला कसं वाटतंय? आधी नक्कीच कॉलेज स्टुडंट नाही वाटत आहे, पण आता मात्र नक्की वाटतंय. वाटतं. हो सर, खरंच. त्यावेळेस पण असं तब्येत होती तरी असं वाटायचं की आपण बारीकच आहे, पण तसं नसतं सर. आता जर फोटो वगैरे पाहिले, आता जस्ट मागच्या वर्षाचे म्हणजे मी जेव्हा जॉइन झाले त्याच्या वेळेसचे लग्नातले फोटो आणि आताचे पाहिले तरी असं वाटतं मी किती जाड होते आणि किती चांगलं फिलिंग आहे सर. आणि ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. 15 किलोचा फॅट लॉस केलाय आणि आता तुम्ही ते आता फॅट नाही वाढवलेलं, तुमचे मसल वाढलेले आहेत. हो ऍक्च्युली सर. मसल वाढले म्हणजे आपली ताकद वाढलेली. तर हे तुम्ही 51 किलो पर्यंत जाऊन आता 52-53 ला मेंटेन. याचा अर्थ ते फॅट नाहीये तर मसल आहेत. मसल याचा अर्थ काय की आपल्या स्नायूची ताकद, स्नायूचं वजन वाढलेलं आहे आणि हे वाढल्यामुळं आपल्याला फिटनेस म्हणजे जी आपली एनर्जी आहे ती वाढलेली असते. जी व्यक्ती आयडियल वेटला नसते म्हणजे जिचं वजन कमी असतं तरी त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतात आणि ज्या व्यक्तीचं वजन जास्त आहे त्यांनाही त्रास होतो. फक्त त्रासाचं स्वरूप वेगळं असतं. सेम त्रास नक्कीच नसतो ज्याचं वजन जास्त आहे आणि कमी आहे त्याला. तर जेव्हा तुमचं आपलं प्रत्येकाचं वजन हाईटनुसार मेंटेन होतं आणि आपण ते त्या पद्धतीने जेव्हा स्वतःमध्ये बदल करतो तेव्हा ती एक एनर्जी वेगळी असते. ती खूप छान असते. बेटर फिलिंग असतं. तर आता तुमचं फिलिंग कसं आहे? आता फिलिंग सर एकदम छान वाटतं. असं वाटतं की कॉलेजला तुम्ही काय केलं नाही सर डिप्लोमा नंतर. पण असं वाटतं कॉलेजला ऍडमिशन घ्यावं परत FYला वगैरे. नक्कीच तुम्ही करायचं ठरलं तर डबल ग्रॅज्युएशन नक्की करू शकताय. सर आणि सर आमचं जॉब असा आहे की जॉब आहे सर आमचा दगदग असते. रोजचं जाणं येणं असतं. आता तर इलेक्शन ड्युटी पण होती म्हणून माझा आमचे 3-4 दिवस गॅप झाला माझा 12-13 अरे 11-12 इलेक्शन ड्युटी असल्यामुळे. पण तरी असं अचानक कोकणे सरांचा कॉल आला की कालच म्हणे मॅडम तुम्ही करणार का वर्कआउट जॉईन सरांना विचारा. मुलगा लातूरला असल्यामुळे तो आलेला होता. तर हे रात्री पूर्ण रात्रभर 2 ते 3 वाजेला म्हणजे त्याला घ्यायला गेलेले होते. जागरण झालं, झोपलेलोच होतो आम्ही. काल काही वर्कआउटला जॉईन झालो नाही. म्हटलं ठीक आहे म्हटलं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. तरी काही वाटलं नाही सर. गॅप पडला तरी काही वाटत नाही कारण आता बरेच दिवस झाले, 1 वर्ष झाले आणि नेहमीचे रुटीन झाले असल्यामुळे काहीच वाटत नाही सर. आणि इतकं एनर्जेटिक वाटतं ना रोज. पहिले तरी असं म्हणजे आळस यायचा ड्युटीवरनं आलं का. आणि आमचं कसं होतं पहिल्याच जीवन जंक फूड जास्त खाण्यात यायचे. म्हणजे मार्गदर्शन नव्हतं सर आरोग्याचं म्हणजे कसं खायचं, काय खायचं, आहाराचं मार्गदर्शन नव्हतं. पण आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यापासून आहाराचं मॅनेजमेंट कसं असतं, किचन बदललं सर आम्ही. नाहीतर आमचं सरांना फार आवड आहे. सगळ्या पदार्थ येतात सर. कोणताच पदार्थ नाही की त्यांना येत नाही.
किचन मध्ये काय काय बदल केला तो नक्की सांगा. आज आपल्या कॉलवरती बरेच माता भगिनी आहेत की त्यांना पण हेच कळणार आहे तुम्ही किचन मध्ये काय बदल केला. तर खाण्यापिण्याचा बदल केला सर. आमचं असं होतं सुरुवातीला आमचा फेवरेट कढी समोसा होता सर, ते सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही हे म्हणजे संडे असला म्हणजे रोज फिरायला गेलो तिकडनं येतात लगेच समोसा आणायचा, मग घरी कढी बनवायची ते खायचो. नाहीतर कचोरी, आपलं काय होतं खमण, हे नेहमीच राहायचं आमचं सर. नंतर मग दुपारून आपलं नॉनव्हेज आमचं संडेला नेहमी राहायचं म्हणजे राहायचं. मग 2-3 वाजता नॉनव्हेज खायचं मस्तपैकी, लगेच संध्याकाळी पण तेच. असं रुटीन होतं सर आमचं रोजचं आणि आहार मॅनेजमेंट बिलकुल नव्हता सर. किचन मध्ये सगळं बदललं. आता मोड आलेले पदार्थ म्हणजे मूग, मठ, तसं उसळ, कडधान्य वगैरे आम्ही सगळं म्हणजे जे शिजवूनच खातो. फक्त त्याला इतकं तेलकट म्हणजे हे पण करत नाही, फ्राय करत नाही. तर सॅलड, जास्तीत जास्त सॅलड खातो. आणि आपलं जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार हे तर एकदम एक नंबर आहे सर. त्याच्यामुळेच खरं शरीराला आपल्याला म्हणजे जे प्रोटीन वगैरे भेटतात, एनर्जेटिक ते सगळं त्याच्यापासून भेटतात सर. आम्ही हे बदल सर इकडं गुजरात बॉर्डर जवळ असल्यामुळं गुजरातची संस्कृती, खाद्य संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे नंदुरबार वगैरे या भागावर. आता ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला आपले व्हॅकेशनला आले होते त्यांना माहितच असेल गुजरातचं खाणं काय असतं. सर नक्कीच आमच्यावर पण तोच प्रभाव पडलेला होता. ब्रेकफास्ट वगैरे सगळे गुजरात टाईपचे एकदम हाय कॅलरीज खाणं. येस, ऍक्च्युअली कसं असतं सर, ज्या भागात आपण राहतो ना त्या भागातले जर पदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला त्याचा चांगला परिणाम मिळतो, म्हणजे त्याचा दुष्परिणाम नसतो. पण ज्या भागात आपण राहत नाहीये आणि त्या भागातले पदार्थ आपण खाल्ले तर त्याचा नक्कीच, आणि ते जर कायम खात राहिले तर मग त्याचा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतो. अदरवाईज तसं होत नसतं. कारण कसं असतं, गुजरात किंवा राजस्थान या भागात जर तुम्ही गेले तर उष्ण भाग आहे, दमट भाग आहे आणि तिथं शरीराची खूप मोठ्या प्रमाणात झीज होत असते किंवा कॅलरी बर्न होत असतात. तर त्यामुळं तिथला तो खाण्याचा जो हे आहे तो वेगळा आहे सर, खाण्याचा पॅटर्न. पण जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्रात येतो तेव्हा आपलं जे एन्व्हायरमेंट आहे हे खूप चांगलं पोषक आहे. मग तिथं आपल्याला एवढ्या कॅलरीची गरज नाही पडत. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला काय पिकतंय आणि ते जर तुम्ही खाल्लं तर खूप छान हेल्थ राहणार आहे. पण होतंय काय, आज जे काय आपण बघतोय ते तेवढं सकस नाहीये. मग सकस नसल्यामुळं प्रॉब्लेम वाढतोय. मग जर आपल्याला एक तरी वेळ जर आपण हे सकस आहार घेतला, ज्याला वेट मेंटेन करायचंय त्यांनी, तर तो व्यक्ती आयुष्यभर एनर्जेटिक हॅपी राहू शकतो. कारण जी रोज होत असते, काही लोकांना असं वाटतं की हा आहार रोज कशाला घ्यायचा, कारण आपल्या शरीराची जी रोज होत असते, झीज जर रोज होत आहे तर ती भरून निघणं तेवढंच गरजेचं आहे. रोज भरून निघणं गरजेचं आहे. आणि जर ती भरून निघत नसेल तर मग प्रॉब्लेम आहे. आणि मग प्रॉब्लेम काय होतो, मग डिफिशियन्सी तयार होते. डिफिशियन्सी झाल्यानंतर आपल्याला त्रास होतो, तोपर्यंत होत नाही. म्हणून जसं आता जो व्यक्ती असं विचारला ना की हा आहार रोज घेतला आहे का, त्याला एक विचार प्रश्न की बाबा हे झाड आहे, याला पाणी दिलंच नाही, रोज पाणी द्यावं लागतं, जर दिलंच नाही तर ते जगेल का? सिंपल आहे. आपल्या शरीराचंही तसंच आहे की आपल्याला जे लागतंय ते देणं गरजेचं आहे आणि ते दिलं तर खूप सुंदर राहणार आहे. जसं आज खूप सुंदर तुमच्यामध्ये बदल हा प्रत्येकात असणार आहे. तर आजचं जर काही म्हणलं कोणी की सकस आहार काय, तर पृथ्वी तलावरचं आत्ताचं हे अमृत आहे. कारण अमृत कोणी बघितलेलं नाहीये, पण आता आपण जे फील करतोय ते हे आहे की आपलं प्रत्येकाचं बिघडलेलं शरीर तर चांगलं होतच आहे आणि वाढलेलं वय सुद्धा कमी, म्हणजे फिजिकली आपलं जरी पेशींचं वय हे कमी करण्याचं काम आणि ताकद या आहारात. खूप छान, खूप जबरदस्त दोघांनी सुंदर असं अनुभव शेअर केलेला आहे. अजून काय सांगायचं तर सांगू शकता तुम्ही. सर प्रत्येकाला एकच सांगणार आहे, नेहमीच सांगत येतो मी, आज पण तेच सांगतोय, फक्त आपल्या कोचला फॉलो करा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही आणि कुठेही तुम्ही मागे हटणार नाही. फक्त 100% कोचला फॉलो करा, 1000% तुम्हाला रिझल्ट भेटेल. बस शॉर्टकट मध्ये एवढंच सांगू इच्छितो. लय भारी, जबरदस्त. कोचला फॉलो करणं, कारण आज मी आहे तर आपल्या ग्रेट आदरणीय केशव सरांमुळे. आणि माझं वैशिष्ट्य म्हणजे मी सरांकडे 3दा मागे लावून गेल्यानंतर त्यांनी मला लिंक दिली. तर आपण लकी आहात. तुम्हाला जर डायरेक्टली आपल्या कॉलवरती बोलवलं असेल तर आज जे पण नवीन आहेत त्यांनी
नक्कीच याचा फायदा घ्या. आपल्या आज ज्यांनी लिंक दिली त्याला फोन करा आणि सांगा की मला हे जॉईन व्हायचंय. कारण हे जॉईन झाल्यानंतर नुसतं तुम्ही जॉईन नाही होत, नुसतं वजन नाही कमी करत किंवा नुसतं वजन नाही वाढत, तर पर्सनॅलिटी चेंज होते, आयुष्य चेंज होते. खूप छान सर, जबरदस्त. मॅडम काय म्हणतात, काय तुम्ही सांगणार? सर माझं एकच सांगणं आहे की जे आपलं आहे ते सातत्य ठेवा. 90 दिवस तरी तुम्ही करा. पूर्ण आपण जर डाएट प्लॅन आणि तसंच सगळं कोचचं मार्गदर्शन जर आपण वेळोवेळी घेतलं तर ती म्हणजे 90 दिवसामध्ये आपल्यामध्ये 100% फरक पडतो म्हणजे पडतो सर. कारण मला तो अनुभव आहे. त्याच्यामुळे पहिले मी सगळं करून चुकले होते, पण मला काही आहार मार्गदर्शन नव्हतं. फिरायला जायचो सर आम्ही 2-2, 3-3 किलोमीटर म्हणजे सकाळी पहाटेला. पण आहार मॅनेजमेंट नसल्यामुळे आमचं काही वजन कमी होत नव्हतं. खाऊन पिऊन तसंच फिरून तसंच होतं सर. तर सगळ्यांनी सातत्य ठेवा. रोज वर्कआउट करा. एकच दिवस आपल्याला म्हणजे थोडा वेळ आळस येतो. नंतर आपण आपला फ्रेश एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर आपला आळस निघून जातो. आणि सर सुरुवातीला मला पण असं वाटायचं 10-15 दिवस. नंतर मला असं वाटायला लागायचं की कधी सकाळ होईल, कधी मी वर्कआउट जॉईन करेल आणि कधी आपलं वर्कआउट होईल 1 तासाचं. रोजचं आणि वजनाचं पण तसंच होतं सर. वजन मोजायचे मला सगळे सांगायचे, "तू वेडी होऊन गेली. तुझं वजन म्हणजे घडी-घडी मोजत राहते." पण तसं न करता सगळ्यांनी 1-1 महिन्यामध्ये वजन आपलं किती वेट मोजायचं सर. वेट हे करायचं सर आणि सातत्य ठेवा. कोचचं मार्गदर्शन, कोच जे सांगतात ते वेळोवेळी करा सर. तरच आपलं हे होईल. नाहीतर आपण समोरच्याला म्हणजे कोचला असं सांगतो, "नाही मी करतोय, मी खात नाही, पीत नाही." पण तुम्ही स्वतःलाच तुम्ही खात असणार, पित असणार, स्वतःची फसवणूक करताय. कोचची फसवणूक करत नाहीये. आम्ही तर चांगलंच सांगतो तुम्हाला, मार्गदर्शन करतो. फक्त एवढं आहे की कोचेसचं सगळ्यांनी ऐकायचं आणि जसं मार्गदर्शन केलं तसं वेळोवेळी मार्गदर्शन केलं ते याच्यात सानिध्यात आणायचं सर. एवढंच माझं म्हणणं आहे. 100% फरक पडेल म्हणजे पडेल. नवीन लोकांसाठी सर हे. खूप छान, खूप सुंदर असं सांगितलंय की कोचला फॉलो करायचंय. कारण कोचला माहिती असतं आपण काय कारण देतोय आणि कोचला कारण दिलेली पण कळत असतात. आणि जसं तुम्ही तुमची तळमळ कळली बोलण्यातून की मी म्हणजे घरातले वेळे म्हणत होते की हे काय चाललंय इथं. तर हे जे स्वतःबद्दलचं घरातून जेव्हा आपण असं वाक्य ऐकतो ना, तेव्हा तुम्ही खरंच खूप तळमळीनं ते करत असतात. आणि जेव्हा असं करता तेव्हा 15 किलो काय किती म्हणाल तेवढं तुम्ही वेट लॉस करू शकताय चांगल्या पद्धतीने. तर अभिनंदन तुमचं, खूप छान तुम्ही केलंय. वर्कआउट सुद्धा खूप सुंदर गाईड केलंय आणि असंच वर्कआउट परत सुद्धा नक्की गाईड करा. त्यासाठी सिस्टीमच्या वतीने मी आपले आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर. येस धन्यवाद. येस सर. तर जाऊया आपण पुढच्या